नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक उपक्रम शिकणार आहोत. उपक्रम म्हणजे ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. या उपक्रमात जे काही तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही त्याप्रमाणे जर केलं तर त्याचे परिणाम काय होणार आहेत ते आपण चला हिरवळ जपूया या उपक्रमातून शिकायचं आहे. उपक्रम आहे चला हिरवळ जपूया. मुलांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपण 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन? तर आपण ज्या पृथ्वीवरती राहतो त्या पृथ्वीवरती हे जे पर्यावरण आहे, हे जे वातावरण आहे त्याची जपणूक करण्यासाठी तो दिवस आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो आणि हा दरवर्षी साजरा करतो. तुम्हाला माहिती आहे का बाळांनो, आपण या पृथ्वीवरती राहतो. या पृथ्वीवरती खूप आधी जशी पृथ्वी होती तशी आता राहिलेली नाही आहे. या पृथ्वीवरची हिरवळ, झाडं ही कमी होत चाललेली आहे. त्याला कारणंसुद्धा अनेक आहेत. जसजशी माणसाने स्वतःची प्रगती केली तसतशी त्याला आपली जीवनशैली बदलण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी, राहणीमान सुधारण्यासाठी, लोकांना राहण्याच्या जागा करण्यासाठी, त्याच्या वेगवेगळ्या डेव्हलपमेंट करण्यासाठी, लोकांना लागणारे जे काही रस्ते आहेत किंवा इमारती आहेत त्या बांधण्यासाठी आपण झाडांची कत्तल केली, झाडं कापून टाकली, जंगलं जी आहे ती जंगलं नष्ट केली आणि झाडं कमी झाल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आज आपण भोगतो आहोत. आपल्याकडे पाऊस वेळेवर पडत नाही. कधीकधी पडला तर खूप पडतो, सगळीकडे पूर येतो. त्यावेळेला पाऊस पडतच नाही, मग त्यावेळेला कोरडा दुष्काळ पडतो. आता हे सगळं कशामुळे झालेलं आहे? तर या पृथ्वीवरची हिरवळ आपण नष्ट केली, या पृथ्वीवरची झाडं आपण कापली. पृथ्वीचं जे वातावरण आहे किंवा जे त्याचा निसर्ग आहे या निसर्गाचा आपण ऱ्हास करतो आहोत आणि त्याच्यामुळेच आपल्याला खूप जास्त पाऊस किंवा खूप कडक ऊन हे सहन करावं लागतं आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याकडे कधीकधी खूप कडक ऊन पडतं, आपण बाहेर जाऊसुद्धा शकत नाही. इतकं कडक उन्हामध्ये आपल्याला आपण सफर होत असतो, आपण त्यातून जात असतो. आता हे सगळं कशामुळे? तर आपण झाडं कापल्यामुळेच. आणि या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांना पुन्हा ह्या पृथ्वीवरची हिरवळ तशीच कायम ठेवली पाहिजे. किंवा पृथ्वीवरची हिरवळ, पृथ्वीवरची असलेली झाडं जी आहेत ती किती महत्त्वाची आहेत, त्याचं महत्त्व, त्या झाडांचं महत्त्व आपण या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना समजावून सांगत आहोत. आता हे सगळं का करायचे आहे, का करायचं आहे? तर ते आपल्यासाठीच. आज जर आपल्याला स्वच्छ हवा हवी असेल, शुद्ध पर्यावरण हवं असेल, शुद्ध वातावरण हवं असेल तर आपल्याला झाडं ही महत्त्वाची आहेतच. झाडं काय करतात? तर झाडं निसर्गातला जो काही अशुद्ध हवा आहे, निसर्गातला जो काही कार्बन डायऑक्साईड आहे, ज्याला आपण प्रदूषित हवा म्हणतो, प्रदूषण म्हणतो, ते प्रदूषण कमी करण्याचं काम हे झाडं करतात. ते कसं? तर झाडं कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. ऑक्सिजन आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, ज्याला आपण प्राणवायू असं म्हणतो, ज्याला आपण शुद्ध हवा असं सुद्धा म्हणतो. आणि ही शुद्ध हवा दिसेल तर आपल्याला झाडं लावली पाहिजेत. आज आपण बघतो आहोत रस्त्यावरती खूप वाहनं दिसत आहेत, वाहनांची गर्दी झालेली आहे. म्हणजे प्रत्येक वाहनातून निघणारा धूर
हा आपल्यासाठी हवेचं प्रदूषण निर्माण करणारा आहे. एअर पोल्युशन निर्माण होतं. कारखान्यांमधून जो धूर निघतो त्यानेसुद्धा आपल्या वातावरणामध्ये एक प्रकारचं धुराचे जे काही लोट आहेत ते उठत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो, आपल्याला शुद्ध हवा मिळत नाही. आणि हे सगळं थांबवायचं असेल तर झाडं लावणं हाच एक पर्याय आपल्याकडे आहे. आणि नुसतीच झाडं लावली म्हणजे झालं का? तर नाही. आज आपण बघतो आहोत की वेगवेगळ्या प्रकारे झाडांची कत्तल करून, इथे बघा काही ठिकाणी झाडं दिसत आहेत पण काही ठिकाणी तुम्हाला मोकळी जमीनसुद्धा दिसते. तिकडे झाडं होती, इथे रस्ते दिसत आहेत. हे पूर्ण जंगल होतं आणि हे जंगलाचा भाग हा रस्त्यासाठी काही ठिकाणी झाडं कापून मोकळा केला. म्हणजे तिकडे आपल्या डेव्हलपमेंटसाठी, आपल्याला सोयीसाठी रस्ते तयार केले. आणि रस्ते तयार करताना आपण काय केलं? झाडं कापून टाकली. बरोबर आहे की नाही? इथे रस्ता दिसतो आहे, पुढे पलीकडे एका जागी मोकळं मैदान दिसते. तिकडे पूर्वी झाडं होती पण आपल्याला आपली सोय करायची आहे म्हणून आपण तिथली झाडं कापून टाकली. आणि आता परत ही पृथ्वी आपल्याला सगळी सुजलाम सुफलाम करायची आहे, परत आणायचे आहे आणि सगळ्यांचे रक्षणसुद्धा करायचे आहे. आणि म्हणूनच ही हिरवळ आपल्याला आता जपायला हवी, जपायला पाहिजे. आणि त्यासाठी काय काय उपाय करता येईल ते आपण इथे बघणार आहोत. चला हिरवळ जपूया. ही हिरवळ जपायचे काही उपाय शोधून काढू आणि आपल्या पृथ्वीचे रक्षण करू. बघा, हे सुंदरसं गाव दिसतं की नाही, हिरवंगार असं हिरवं शेत किंवा हिरवी जमीन आपल्याला जर परत आणायची असेल, असं सगळीकडे हिरवाई परत आणायची असेल तर आपल्याला काही गोष्टी आत्मसात करायला पाहिजेत किंवा काही गोष्टीची सवय आपल्याला लावून घेतली पाहिजे. ती कोणती ती आपण आता पुढे बघूया. पहिली सवय आहे की आपण जेव्हा शाळेत जातो त्यावेळेला बरीचशी मुलं, आता सध्या तर प्रत्येकाकडे स्वतःचं स्वतंत्र असं वाहन आहे, गाडी आहे. मग प्रत्येकजण आपापल्या गाडीने किंवा आपल्या वाहनाने जातं. इथे तुम्हाला दिसते की चित्रामध्ये मागे बघा, बरेचसं ट्रॅफिक झालेलं दिसते, सगळेजण गाड्या चालवत आहेत. आणि मग असं जर खूप जणं एकत्र शाळेत जर गेले, सगळ्यांनी आपापल्या गाड्या घेऊन शाळेत गेले तर काय होईल? तर शाळेच्या बाहेरचा रस्ता हा ट्रॅफिक जाम होऊन पॅक होऊन जाईल. आपण बघतो ना, बऱ्याच वेळेला शाळेत जाताना आपल्याला शाळेच्या रस्त्यावरती खूप ट्रॅफिक बघायला मिळतं, खूप गाड्या बघायला मिळतात. आणि ती सगळी मुलं आपापल्या वाहनांनी शाळेत येतात. हे जर टाळायचं असेल तर आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या वाहनाने जाण्यापेक्षा एकत्र बसने जायचे. आपली स्कूल बस असते, त्या स्कूल बसने तुम्ही जा किंवा तुम्ही या, म्हणजे मग तेवढंच रस्त्यावरची जी गर्दी आहे ती गर्दी थोडी कमी होईल. त्याचबरोबर आपल्याला आणखीन काय उपाय करता येईल तर रिक्षाने समजा तुम्ही शाळेत येत असाल तर एकटं रिक्षाने येण्यापेक्षा 2-3 जणं मिळून रिक्षाने या. त्याच्यामुळे सुद्धा रस्त्यावरचं ट्रॅफिक तर कमी होईलच, पण या सगळ्यामुळे महत्त्वाचं म्हणजे जे इंधन आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फ्युएल म्हणतो, ते वाचेल. कशा प्रकारे वाचेल? तर खूप जणं एकत्र बसने आल्यामुळे सुद्धा आणि 2-3 जणं रिक्षाने एकत्र आल्यामुळे प्रत्येक गाडीला जे वेगवेगळं इंधन लागणार आहे त्याच्याऐवजी हे एकाच गाडीसाठी वापरलं जाईल आणि इतर गाड्यांचं इंधन वाचेल. त्याचबरोबर रस्त्यावरचं ट्रॅफिकसुद्धा कमी होईल, रस्त्यावरची गर्दी कमी होईल. आता तुम्हाला माहिती आहे, मी आता पुढचं एक चित्र तुम्हाला दाखवते, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकताय की तुमच्या डाव्या हाताला इथे जे डाव्या बाजूला चित्र दिसतंय, या चित्रामध्ये तुम्हाला कितीतरी गर्दी दिसते. इथे सगळीकडे रिक्षा दिसत आहेत, गाड्या दिसत आहेत, 2 व्हीलर दिसत आहेत. या गर्दीमुळे आपल्याला चालणंसुद्धा कधी मुश्किल होऊन जातं आणि मग काहीतरी शाळेत यायला उशीर होतो. हे जर टाळायचं असेल तर आपल्याला वाहनांची संख्या कमी केली पाहिजे. आणि त्याचबरोबर या वाहनांची संख्या कमी झाली की ॲटोमॅटिकली इंधन बचत होणार आहे आणि आपल्याला रस्ते हे असे मोकळे दिसणार आहेत. त्याच्यामुळे असे मोकळे रस्ते आपल्याला बघायचे असतील तर नक्कीच सगळ्यांनी या
पर्यायी वाहनांचा म्हणजे जे काही आपले सार्वजनिक वाहनं आहेत किंवा सगळ्यांनी मिळून एकत्र येणं वगैरे जे आहे ते जर केलं तर मात्र आपण 2 कामं करू शकतो. पहिलं म्हणजे रस्त्यावरची गर्दी कमी करू शकतो आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं इंधन बचत करू शकतो. इंधन म्हणजे फ्युएल जे लिमिटेड सोर्स आहेत. बाळांनो, तुम्हाला आता मी जे काही सांगते ते कदाचित कळणार नाही आहे. लिमिटेड सोर्स म्हणजे काय? सोर्स म्हणजे हे इंधन जे आहे हे इंधन फार कमी प्रमाणामध्ये आत्ता पृथ्वीवरती उपलब्ध आहे. हे नॅचरल रिसोर्स आहे. हे नैसर्गिक स्रोत आहेत. याच्यासाठी आपण ते इंधन तयार करू शकत नाही. आणि असे नैसर्गिक स्रोत जे आहेत नॅचरल रिसोर्सेस जे आहेत त्याचा स्टॉक लिमिटेड आहे, त्याचा साठा कमी आहे आणि तो जर आपण असा विनाकारण वाया घालवला तर येणाऱ्या पिढीला म्हणजे तुमच्या पुढचे जे लोक असतील त्यांना कदाचित इंधन राहणार नाही. आणि म्हणूनच हे सगळं टाळायचं असेल, पुढची पिढीसुद्धा चांगल्याच प्रकारे सर्वाइव्ह होईल असं वाटत असेल तर आपल्याला मात्र आत्तापासूनच काळजी घेतली पाहिजे. आणि ती काळजी अशा प्रकारे आपण घेऊ शकतो. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा बसने एकत्र जाणार आहात किंवा 2-3 जण रिक्षाने जाणार आहात त्यावेळेला तुम्हाला वेगवेगळे मित्रमैत्रिणीसुद्धा भेटणार आहेत. म्हणजे तुमच्या मैत्रीचा साठा वाढणार आहे. आहे की नाही गमतीचा भाग? मग हे एक उपाय करायला काहीच हरकत नाही. आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे की ज्या वेळेला आपण एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जातो, मी समजा मी एखाद्या खोलीमध्ये बसले, मी हॉलमध्ये बसले, मला बेडरूममध्ये जायचे. मग हॉलमधनं बेडरूममध्ये जाताना आता मला माहिती आहे मी थोडा वेळ तिथेच बेडरूममध्ये बसणार आहे. मग हॉलमध्ये लावलेले दिवे म्हणजे लाईट आणि पंखे जर मी बंद केले तर होईल की नाही इंधनाची बचत. आता इथे इंधन कुठलं आहे तर वीज. ही वीज आपण वाचवू शकतो. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना दिवे पंखे बंद केले, दिवे म्हणजे लाईट, पंखे म्हणजे फॅन, हे जर तुम्ही बंद केले, त्याचे स्विच बंद केलेत तर आपण तेवढी वीज वाचवू शकतो. कारण मुलांनो, वीज तयार करायला आपल्याला पाणी लागतं आणि हे पाणी तुम्हाला माहिती आहे आपल्याला नद्यांमधून मिळतं. नद्यांमध्ये हे पाणी पावसाचं येतं. जर पाऊस नीट पडला तर नद्यांमध्ये पाणी येईल आणि नद्यांमध्ये पाणी जास्त झालं तरच आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये विजेची निर्मिती करता येईल, वीज जनरेट करता येईल, इलेक्ट्रिसिटी जनरेट करता येईल. आणि हे इलेक्ट्रिसिटी जनरेट केल्यानंतर ती जर आपण अशीच वेस्ट करत असू, वाया घालवत असू तर मात्र ते चुकीचं आहे. आणि ही जर वीज वाचवायची असेल तर आपण एक जबाबदार नागरिक असल्यासारखे वागणार आहोत. काय करणार आहोत तर एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना लाईट आणि पंखा, फॅन याचे स्विच जे आहेत, बटणं जी आहेत ती बंद करून जायचे. ज्यावेळेला तुम्ही परत याल त्यावेळेला परत लावा, परत काम झालं की बंद करा. काही हरकत नाही 2-3 वेळेला उठावं लागलं तुम्हाला जागेवरनं तरी, पण हे केल्याने तुम्ही एक स्वतःला चांगली सवय लावून घेणार आहात, ती म्हणजे वीज वाचवायची. कारण पुन्हा वीजसुद्धा आपल्याला तयार करण्यासाठी पाणी लागतं आणि पाणीसुद्धा हे नॅचरल रिसोर्स आहे आणि ते लिमिटेड स्टॉक आहे, आपल्याला ते लिमिटेड वापरायचं आहे. त्याच्यामुळे जे आपल्याकडे आता उपलब्ध आहे ते आपण व्यवस्थित जर वापरलं तर आपण ही वीज आणखीन इतर ठिकाणीसुद्धा वापरू शकतो. तुम्हाला माहिती आहे आपल्या कारखानदारी किंवा शेतीसाठी विजेची गरज असते. मग आपण अशी थोडीशी वीज जर वाचवली तर त्या लोकांना या विजेचा वापर करता येईल. शेतकऱ्यांना शेतामध्ये पंप चालवण्यासाठी विजेचा वापर करता येईल. आज आपण शहरामध्ये राहतो म्हणून आपल्याला वीज बंद असणं हे काय आहे माहिती नाही आहे. लाईट गेली की आपला जीव कासावीस होतो, आपण घाबरतो. तेच गावाकडे आपण बघितलं तर 4-4, 5-5 तास लाईट बंद केलेली असते, लाईट गेलेली असते त्यांच्याकडे. का तर तिथे वीज तिथपर्यंत तेवढी पोचत नाही आहे, मागणी तेवढी आहे पण पुरवठा होत नाही आहे. आणि त्याच्यामुळे मग आपण जर वीज थोडीशी वाचवली तर त्या शेतकऱ्यांना लोडशेडिंगपासून मुक्ती मिळेल. थोडीशी त्यांच्यासाठीसुद्धा आपण वीज वाचवली पाहिजे. आणि आपण असं केल्याने स्वतःला एक चांगली सवय लावून घेतो आणि एक जबाबदार नागरिक बनण्यासाठी आपण स्वतःला सज्ज करत असतो. कराल ना मग लाईट पंखे बंद गरज नसताना?
शाबास. आता पुढचं सगळ्यात महत्त्वाचं, आपण सगळीकडे प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरायला सुरुवात केलेली आहे. बाळांनो, या प्लास्टिकच्या पिशव्या ज्या आहेत, या प्लास्टिकच्या पिशव्या त्याचं डिकम्पोजिशन होत नाही, म्हणजे त्याचं विघटन होत नाही, त्याला काहीच करता येत नाही, ते तशाच पडून राहतात. आणि कित्येक वर्ष या पिशव्या आपल्या जमिनीमध्ये अशाच गाडल्या गेलेल्या आहेत, जमिनीमध्ये त्या पुरल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे जमिनीचा पोत म्हणजे कस असतो, जमिनीची फर्टिलिटी ही कमी होते आणि त्या जमिनीमध्ये पीक चांगलं येत नाही, किंवा झाडंसुद्धा नीट चांगली उगवत नाही. हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर मजबूत कागदी पिशव्या तुम्ही घरी तयार करा. आपल्याकडे न्यूजपेपर येतात, वर्तमानपत्र येतात की नाही, त्याच्या पिशव्या तुम्ही तयार करू शकता. आणि त्या पिशव्या जरा जास्त वर्तमानपत्र घेऊन मजबूत अशा पिशव्या तयार करा आणि त्या पिशव्या तुम्ही सामान आणण्यासाठी वापरा. म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्यांच्या ऐवजी आपण कागदी पिशव्या वापरल्या पाहिजे. से नो टू प्लॅस्टिक. प्लास्टिकच्या पिशव्या वापरायच्या नाहीत. त्याच्यामुळे सुद्धा आपण आपला हे पर्यावरण जे आहे, आपली ही पृथ्वी आहे, त्या पृथ्वीचं रक्षण करणार आहोत. कारण जमिनीमध्ये प्लास्टिक गेल्यामुळे त्या प्लास्टिकचं काही होत नाही, त्या प्लास्टिकचे थर जमिनीमध्ये तसेच तसे वाढत जातात आणि मग ते प्लास्टिकचे थर वाढल्यामुळे जमिनीचा काहीही उपयोग आपल्याला करता येणार नाही. अजूनही आपल्याकडे थोडा वेळ आहे. आज बरेच वर्ष झालेली आहेत प्लास्टिक वापरतात लोक, आणि त्याचे दुष्परिणाम सगळ्यांना समजायला लागलेले आहेत. तेव्हा तुम्हीसुद्धा ते दुष्परिणाम समजून घ्या. हे प्लास्टिक वापरामुळे आपल्याला जो त्रास होतो आहे, कधी काय होतं, हे प्लास्टिक आपण रस्त्यावरती पिशव्या अशाच टाकून देतो आणि त्या अशाच टाकल्यामुळे जी जनावरं आहेत, म्हणजे गाई बैल वगैरे जे आहेत, ते रस्त्यावर मोकाट फिरतात, त्यांच्या पोटामध्ये हे प्लास्टिक खाताना जातं. गवत खात असतील तर त्या गवतावर प्लास्टिक त्यांच्या जिभेमध्ये अडकतं आणि ते पोटात जाते, ते खातात. त्यांना आपण काय खातो हे कळत नाही आहे, प्लास्टिक खातो त्यांना कळत नाही आहे, पण ते खाल्ल्यामुळे त्यांना मात्र भयंकर त्रास सहन करावा लागतो. त्यांच्या पोटात त्या प्लास्टिकचा गोळे तयार होतात आणि ते त्यांच्या जीवनाला किंवा त्यांच्या जीवाला त्यामुळे धोका निर्माण होतो. आणि म्हणूनच हे प्लास्टिक आपण इकडे तिकडे कुठेही टाकायचं नाही आहे. तर टाकायचं नाही म्हणण्यापेक्षा आपण जर वापरलंच नाही तर टाकणारच नाही आहोत. म्हणून हे प्लास्टिक वापरायचंच नाही. शक्यतो प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका. शक्य असेल त्यावेळेला तुम्हाला तुमच्याकडे न्यूजपेपर आहेत, वर्तमानपत्र आहेत, त्याच्यापासून कागदी मजबूत पिशव्या बनवा आणि त्या पिशव्यांचा वापर करा. आता हे सगळं करूनसुद्धा आपण पृथ्वीचं रक्षण करणार आहोत. पुढचा मुद्दा आहे, तुमच्या घराच्या भोवती, तुम्ही जिथे राहत आहात तिथे जर तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल, तुमच्या खिडकीच्या बाहेर जागा असेल, ग्रिल असेल, त्या ग्रिलमध्ये तुम्ही झाडं लावू शकता. त्यानंतर जर तुमचं बैठं घर असेल तर बैठ्या घराच्या समोर तर मोकळी जागा भरपूर असते, मग त्या घराच्या आजूबाजूला तुम्ही झाडं लावा, त्याला रोज पाणी घाला. आता ही झाडं काय करतात, तर झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात. वातावरणातली अशुद्ध हवा जी आहे किंवा पोल्युटेड एअर जी आहे, ती पोल्युटेड एअर, अशुद्ध हवा, हे झाडं शोषून घेतात आणि आपल्याला शुद्ध हवा म्हणजे ऑक्सिजन देतात. त्यासाठी झाडं ही आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे त्या झाडांना. आणि ही झाडं आता कमी झालेली आहेत आणि म्हणूनच आपल्याला प्रदूषणाला सामोरं जावं लागते. पोल्युशन आपल्याकडे खूप वाढलेलं आहे. त्याचं कारण तेच आहे, आपण पृथ्वीवरची झाडं बरीचशी कमी केलेली आहेत. आपल्या सुखसोयी निर्माण करण्यासाठी, आपल्याला छान छान बिल्डिंग्स उभ्या करण्यासाठी, मॉल उभ्या करण्यासाठी, रोड ट्रान्सपोर्टेशन नीट करण्यासाठी, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी आपण जमिनीवरची झाडं कापली आणि नवीन झाडं लावलीच नाहीत. त्याच्यामुळे काय झालं, तर या सगळ्यामुळे, त्या वाहनातून निघणाऱ्या धुरामुळे, कारखान्याच्या धुरांमुळे, कारखान्यातून धूर निघतात त्या धुरांमुळे आपलं वातावरण हे पोल्युटेड झालं, प्रदूषित झालं. आपली हवा प्रदूषित झाली आणि त्याच्यामुळे आपल्याला
श्वास घ्यायलासुद्धा त्रास व्हायला लागला, दम्यासारखे आजार वाढायला लागले. आणि हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्या घराच्या अवतीभोवती जिथे जागा असेल तिथे झाडं लावा, त्याला पाणी घाला. किंवा शाळेच्या आवारात, शाळेच्या आजूबाजूलासुद्धा मोकळी जागा असते, शाळेचं एक गार्डन असतं, त्या गार्डनमध्ये, त्या उद्यानामध्ये तुम्ही झाडं लावा आणि त्याला पाणी घाला. असं केल्यानेसुद्धा तुम्ही प्रत्येकाने एक झाड लावलं तर अशी असंख्य झाडं लावली जातील आणि असंख्य झाडं जपली जातील. त्याच्यामुळे सुद्धा पृथ्वी सुजलाम सुफलाम व्हायला पुन्हा मदतच होणार आहे. कराल ना एवढं? ही बघा इथे छान छान झाडं ही आपल्या घरात आपण लावू शकतो. इथल्या चित्रामध्ये बघा आपण ही घरामध्ये अशा प्रकारे झाडं लावू शकतो. त्याचबरोबर घराच्या बाहेर हे जे अंगण दिसते त्या अंगणाच्या कठड्यावरती अशी आपण झाडं लावू शकतो. आणि कठड्याच्या पुढे एक मोकळी जमीन आहे, तिथेसुद्धा अशी प्रकारे सुंदर सुंदर झाडं लावू शकतो. हे सगळं केल्यामुळे काय होतं, आपलं घर पण असं छानपैकी आपण झाडं लावून सुशोभित करू शकतो. डेकोरेशन झाडांचं होतं. त्याचबरोबर झाडं लावलीसुद्धा जातात आणि आपलं घरसुद्धा आपण सुशोभित करतो, डेकोरेट करतो. त्याचबरोबर घराच्या बाहेर मोकळ्या जागेमध्ये झाडं लावल्यामुळे आपल्याला शुद्ध हवा मिळते, थंड हवा मिळते. आणि आपल्याला ऑक्सिजन जो महत्त्वाचा आहे तो ऑक्सिजन या झाडांपासून आपल्याला मिळू शकतो किंवा मिळतो. म्हणून आपण झाडं लावली पाहिजेत. पुढचा मुद्दा आहे आपला कागदाचा पुनर्वापर करा, म्हणजे रियूज. कागद, पेपरचा रियूज करायचा आहे. आता कुठल्या पेपरचा रियूज करायचा आपल्याला, कुठल्या पेपरचा, कुठल्या कागदाचा पुनर्वापर करायचा आहे, तर आपल्या वहीमध्ये जी लिहिलेली पानं आहेत, ती लिहिलेली पानं सोडल्यानंतर जी रिकामी पानं उरतात, जी ब्लँक पेजेस उरतात, ते ब्लँक पेजेस, ती रिकामी पानं तुम्ही सराव कामासाठी वापरायची आहेत. सराव काम म्हणजे प्रॅक्टिस वर्क. इथे बघा तुम्हाला दाखवते मी. इथे या डाव्या बाजूच्या चित्रामध्ये इथे तुम्हाला लिहिलेली वही दिसते. त्या वहीमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्या पुढच्या पानं जी आहेत त्याच वहीची पुढची पानं आहेत. इथे ही पुढची पानं रिकामी आहेत. मग आपण काय करायचं, ही जी रिकामी पानं आहेत ही रिकामी पानं आपण त्या पानांचा आपलं रफ वर्कसाठी किंवा होमवर्कसाठी वापर करायचे. तर अशा प्रत्येक वहीमधून तुम्हाला एक 5-6 पानं जर मिळाली तर ती 5-6 पानं तुम्ही काढून घेऊन त्याची एक वहीसुद्धा तयार करू शकता. त्याला बाइंडिंग म्हणतात, बुक बाइंडिंग म्हणतात. ती वही तुम्ही ती पानं काढून ती वही तयार करून ती वहीसुद्धा तुम्ही रफ वर्कसाठी वापरू शकताय आणि नवीन वही विकत घ्यायची त्याच्यासाठी गरज राहणार नाही. असं तुम्ही जर केलं तर तुमच्या रफ वर्कसाठी नवीन वही तुम्ही विकत घेता होमवर्कसाठी किंवा रफ वर्कसाठी, ती लागणार नाही आहे. या पानांचा तुम्ही त्यासाठी वापर करू शकता. म्हणजे या पानांचा आपण इथे पुनर्वापर करतो, रियूज करतो. अशा ह्या सगळ्या पद्धती जर आपण अवलंबल्या, अशा सगळ्या चांगल्या पद्धतीने आपण जर आत्मसात केल्या तर नक्कीच आपण आपल्या पृथ्वीला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम करायला मदत करणार आहोत. आणि हे सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे. पहिला मुद्दा आपला काय होता, तर वेगवेगळ्या वाहनाने जाण्यापेक्षा एकत्र बसने किंवा रिक्षाने शाळेत जा. त्यामुळे इंधनाची बचत होईल आणि रस्त्यावरील गर्दीसुद्धा कमी होईल. एवढंच नाही तर तुम्हाला नवीन मित्रमैत्रिणीसुद्धा मिळतील. दुसरा मुद्दा आहे, दुसऱ्या खोलीत जाताना, म्हणजे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना दिवे पंखे बंद करा. असे केल्याने वीज तर वाचेलच आणि तुम्ही एक जबाबदार नागरिकसुद्धा बनणार आहात. तिसरा मुद्दा आहे, मजबूत कागदी पिशव्या बनवा आणि प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी त्या वापरा. पेपरच्या पिशव्या तयार करा आणि त्या पेपरच्या पिशव्या तुम्ही वापरायच्या आहेत. चौथा मुद्दा आपण बघितलेला आहे की तुमच्या घराभोवती किंवा शाळेच्या आवारात एखादे झाड लावा आणि त्याला दररोज पाणी घाला. आजूबाजूला आपल्या घराभोवती जागा असेल तर तिकडे झाड लावायचं आहे आणि त्याला पाणी घालायचं आहे. पाचवा मुद्दा आपण बघितलेला आहे, कागदाचा पुनर्वापर करा. जुन्या वहीतील पाने शिल्लक असतील तर सराव कामासाठी नवीन वही विकत घेण्यापेक्षा ते कागद वापरा. हा पाचवा मुद्दा आहे, म्हणजे रियूज. आता हे सगळं जर आपण व्यवस्थितरित्या केलं, ही ॲक्टिव्हिटी आपण जर रोज केली तर आपण एक जबाबदार नागरिक तर बनणारच आहोत. आपल्याला एक चांगली सवयसुद्धा लागेल आणि सगळ्यात महत्त्वाच्या या चांगल्या सवयीमुळे आपण आपल्या पृथ्वीचं रक्षण करण्यामध्ये खारीचा वाटा उचलणार आहोत.
खारीचा वाटा म्हणजे अगदी छोटंसं काम आपल्याला एवढंच छोटंसं काम आपल्याला करायचं आहे. पण ते काम केल्यामुळे आपली पृथ्वी जी परत सुजलाम सुफलाम करायचं आपण जे व्रत घेतलेलं आहे सगळ्यांनीच, ते व्रत पूर्ण करण्यासाठी आपल्याला या कामाचा उपयोग होणार आहे. तेव्हा कशी वाटली ही ॲक्टिव्हिटी? हे रोज तुम्ही करायचं आहे. आणि अशाच प्रकारे एक तुम्हाला होमवर्क देते की तुमची जी वही उरलेली असेल, ज्या रिकाम्या पानं उरलेली असेल वह्यांमध्ये, ते रिकामी पानं काढून एक वही तयार करायची आहे. आणि त्याचबरोबर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मजबूत पेपरच्या पिशव्या, न्यूजपेपरच्या पिशव्या तयार करायच्या आहेत, वर्तमानपत्राच्या पिशव्या तयार करायच्या आहेत. तशा पिशव्या तुम्ही तयार करून आम्हाला शाळा सुरू झाली की दाखवायच्या आहेत. धन्यवाद.